मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे असं बोलले की ओबीसीवाल्यांना तुमच्या मागून लाकूड घालू. काही गलिच्छ भाषा वापरली एकदम मनोज जरांगे पाटील यांनी. तर ह्या महाराष्ट्रामध्ये तशी भाषा शोभत नाही, पण ते एकदम चुकीचं बोलले. पण मला त्याबद्दल थोडं बोलायचंय, थोडं ऐका जरा. तर मनोज जरांगे असं बोलले की ओबीसीवाल्यांना ओबीसीवाल्यांच्या मागून लाकूड घालू, काठी घालू. तर ऐका मनोज जरांगे पाटील, बालिशपणा अंगड आला जरांगे तुमच्या पोटी. बालिशपणा अंगड आला जरांगे तुमच्या पोटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. मित्रांनो, बालिशपणा अंगड आला जरांगे तुमच्या पोटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. बाराही गावच्या बाराही जाती, बाराही गावच्या बाराही जाती आल्या अशा तुमच्या पाठी. बाराही गावच्या बाराही जाती आल्या अशा तुमच्या पाठी. पण ओबीसी वाल्यांना म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालीन काठी. पण ओबीसी वाल्यांना म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालीन काठी. बाराही गावच्या बाराही जातीच्या चांगल्या होत होत्या गाठी भेटी. बाराही गावच्या बाराही जातीच्या चांगल्याच होत होत्या गाठी भेटी. पण का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. विरोध केला तुम्हाला तर कुणी, विरोध केला तर तुम्हाला कुणी काढू आम्ही कोरड काठी. तुमच्या विरोधावर काढू आम्ही कोरड काठी. पण गलिच्छ भाषा आली नाही पाहिजे जरांगे तुमच्या ओटी. पण गलिच्छ भाषा आली नाही पाहिजे जरांगे तुमच्या ओटी. बालिशपणा अंगलट आला कुणामुळं, कुणामुळं बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. पवारला सोडा आम्हाला धरा, पवारला सोडा आम्हाला धरा. अख्खा महाराष्ट्र येईल तुमच्या पाठी. कळतंय ना? पवारला सोडा आम्हाला धरा, अख्खा महाराष्ट्र येईल तुमच्या पाठी. पण गलिच्छ भाषा आली नाही पाहिजे जरांगे तुमच्या ओटी. पण गलिच्छ भाषा आली नाही पाहिजे जरांगे तुमच्या ओटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. तुम्हाला फसवलं असेल कोणी, तुम्हाला फसवलं असेल सरकारने, त्यांची असल नियत खोटी, त्यांची असल नियत खोटी. पण खरं सांगू पाटील, तुम्हाला कोणी दाखवली असेल पेटी, तुम्हाला कुणी दाखवली असेल पेटी, पण रिअल मध्ये तुमची नियत नाही खोटी. पण रिअल मध्ये तुमची नियत नाही खोटी. पण का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. पण का गलिच्छ भाषा येती जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी. मित्रांनो, मराठी बांधवांनो, थोडं सदावरती यांच्यावर थोडं लक्ष द्या. आता थोडक्यात तर तुम्हाला फसवलं नाही पाहिजे, पण फसवलंय आणि काही भेटलेलं नाही. पण मला काय म्हणायचं, सदावरती हा माणूस अभ्यासू आहे, अनुभवी आहे, वकील आहे. त्यामुळे ना त्याच्या बोलण्यावर थोडं लक्ष द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. वाटलं तर त्याला सपोर्ट करा, त्याच्या मागे जा, त्याला विचारा जाऊन, ठीक आहे आम्हाला आरक्षण भेटलं नाही, फसवलं, झालं गेलं, संपला विषय. पण आरक्षण भेटण्यासाठी काय करावं लागणार हे तुम्ही त्याच्याकडून त्याला विचारून घ्या. पण त्याला विरुद्ध जाऊ नका. तो अभ्यासू माणूस आहे, तो वकील आहे, तो हुशार आहे. पण तुम्ही त्याला शिवाय देता, काय काय नाही नको ते बोलता, बरोबर ना? त्यामुळं अभ्यास